नमस्कार प्रेक्षकांनो, येथे धनंजय पेपर वाचत असतो. म्हणत असतो की नाश्ता. तर इथे शारदा नाश्ता प्लेट घेऊन येते, हे घ्या नाश्ता. पण धनंजय म्हणतो हे काय आहे? त्या प्लेटमध्ये कलर असतो आणि हॅपी होली म्हणून कलर लावत असते. शारदा आता धनंजयला कलर लावते, म्हणते की अरे आज तर होळीचा सण आहे, आज काय बेत आहे? तेव्हा शारदा म्हणते आता नंदिनीने सांगितले आहे की पुरणपोळीचा बेत करायचा आहे. इकडे मात्र सकाळी सकाळी उठून जीवाने पुरणपोळी बनवलेली असते. पार्थ येतो. पार्थ म्हणतो हे काय रे? आता जीवा म्हणतो हे बघ आता स्टाईल, आता मी पुरणपोळी बनवलेली आहे, खमखमाट सुटलेला आहे. आता मात्र माझी चकाचक बाई गाढ झोपेत आहे आणि मग आता म्हटलं आपणच सण आहे तर पुरणपोळी करूया. आपली आई आपल्यासाठी किती राबत असते. आता तू कटाची आमटी कर असं पार्थला सांगत असतो. पार्थ म्हणतो की अरे पण घरातले सगळे कुठे गेले आहे? तेव्हा जेव्हा म्हणतो अरे वरती टेरेसवर गेले असेल, होळी खेळत असतील. आता इथे पार्थ म्हणतो अरे घरात कोणीच दिसत नाही आणि माझी मांजरही इथे नाही आहे, पण तू मात्र चांगला बेत केला आहे बरं का. आता मात्र ते दोघेही शोधायला निघतात. तर त्यांना चिठ्ठी भेटते आणि त्यात लिहिलेलं असतं, आता कोडं लिहिलेलं असतं. आता जीवा आणि पार्थ म्हणतो की हे काय आहे? आता नवीनच हे कोणी केलेलं आहे? हे नक्कीच नंदिनी आणि काव्याचं आहे. नद्या गेल्या डोंगऱ्या आड. आणि मग आता हे काय आहे? त्यांना ते कोडं समजत नाही. पण आता नंतर त्यांच्या लक्षात येतं की मोहित्यांच्या मुली, अरे त्या मोहित्यांच्या घरी तर नाही गेलेले आपले सगळे, आपल्याला न सांगता सगळे कुठे गेलेले आहे? मोहित्यांच्या घरी. चल चल पटपट. आता पार्थ आणि जीवा तयार होतात, मस्त कपडे घालून आता मोहित्यांच्या घरी आलेले आहे आणि दरवाजा वाजवतात, बेल वाजवतात, कोणीच उघडत नाही. आता जीवा म्हणतो अरे इथे गुड्डू बसलेला होता, खूप दिवसातून आला, तर गुड्डूला मी खूप मिस करणार आहे. आणि मग इथे नंदिनीला पार्थ म्हणतो अरे नंदिनीला आवाज दे. आणि मग जीवा नंदिनीला आवाज देतो आणि मग बाहेर येतात. अरे कुठे गेले हे सगळे? आता वरतून गॅलरीतून नंदिनीने जीवाच्या अंगावर कलरचं पाणी फेकलेलं असतं आणि काव्याने देखील पार्थच्या अंगावर कलरचं पाणी फेकलेलं असतं आणि दोघीही बाल्कनीत उभ्या असतात. म्हणतात अरे वा, बघा आता मात्र इथे पार्थ ओरडतो काव्या तुम्हाला सोडणार नाही. आणि मग जीवासुद्धा म्हणतो नंदिनी ए चकाचक बाई तुला सोडणार नाही. आणि मग आता काव्याला पार्थ म्हणतो की खाली या, मला तुम्हाला कलर लावायचा आहे. आणि सगळेजण धनंजयच्या घरी आलेले असतात, सगळेजण येतात आणि मग त्या दोघांना इतका कलर लावतात, जीवा आणि पार्थला काहीच कळत नाही. आणि सगळेजण काव्या रम्या सगळे आलेले असतात आणि सगळेजण जीवा आणि पार्थला भरवतात, त्यांना काही बोलायला चान्सच ठेवत नाही. आणि ते दोघे मग खाली बसतात. ते म्हणतात अरे आपल्याला तर यांनी काहीच जागा ठेवली नाही, आपण काय असं केलं? तर इथे मानिनी म्हणते ओ खरंच आता हे दोघे बघा, देशमुखांचे बोके, यांना काहीच करता आलं नाही. नंदिनी म्हणते दरवर्षीप्रमाणे आम्ही कुणाचा ना कुणाचा बकरा बनवतो, यावर्षी या दोघांचाही बकरा आम्ही बनवलेला आहे. आता मात्र नंदिनी म्हणते आता नाही, आता लावा आम्हाला कलर. आता जीवा आणि पार्थकडे कलरच नसतो. तेव्हा काव्य म्हणते अरे आत्ता मात्र तुम्ही आम्हाला कॉम्पिटिशन नाही करू शकत. आता जीवा आणि पार्थ म्हणतो अरे आपण कलरसुद्धा घेऊन आलो नाही. आता इकडे मिथुन काका म्हणतात की अरे या दोघांचा मात्र आता बळीचा बकरा बनलेले आहे हे दोघंही. तेव्हा नंदिनी म्हणते काव्य आणि नंदिनी बरोबर कोणीच कॉम्पिटिशन करू शकत नाही. इथे मानिनी तिच्या दोन्हीही मुलांना कलर लावत असते आणि मग येथे मात्र धूमधडाक्यात त्यांची होळी साजरी होत असते. येथे पार्थ मात्र काव्याला उचलून घेतो आणि एकदम प्रेमाच्या रंगामध्ये दोघीही न्हाऊन निघालेले असतात. आणि मग तिच्या भांगामध्ये येथे कलर भरतो, काव्याच्या भांगामध्ये पार्थ कलर भरतो आणि मग दोघेही मस्तपैकी होळी खेळत असतात. सगळेजण मिळून इथे बसलेले असतात कवळ्या उन्हामध्ये. तेव्हा मिथून काका म्हणतात की अरे खूप छान वाटत आहे नाश्ता, शारदाने खूप नाश्ता तयार केलेला असतात. जीवा आणि पार्थ बाजूला येतात आणि डिस्कशन करत असतात. म्हणतात की आता मात्र आपल्याला काहीतरी आयडिया केली पाहिजे, यांनी आपल्यावर खूप मोठी चाल खेळली आहे. तेव्हा आता दोघेही आयडिया करतात आणि तेथून निघून जातात. काव्या म्हणते, काव्या नंदिनी दोघेही बोलतात की हे दोघे कुठे गेले देशमुखांचे बोके? तर येथे काव्या म्हणते की अरे कुठे गेले आई, तू थांब आम्ही पसारा आवरतो. आणि मग सगळेजण जीवा आणि पार्थला शोधत असतात आणि कुठे गेले. तेव्हा युग पण म्हणतो अरे दादा कोणते कुठे गेले? आणि मग शारदा म्हणते अरे माझ्या जावयांच्या का मागे लागू? आणि मग आता माझ्या जावयांसाठी मला काहीतरी करायला हवं. आणि मग शारदा म्हणते की आता मात्र आपण पुरणपोळीचा बेत करूया असं शारदा येथे म्हणत असते. पार्थ येथे ताक तयार करत असतो आणि मग आता जीवाने येथे भांग आणलेला असतो. आता त्यांना काव्य आणि नंदिनीला भांग पाजायचा असतो आणि ते दोघेही येथे त्यांचं
काम चालू असतं आणि त्या ताकामध्ये त्यांनी भांग मिक्स केलेला असतो आणि पूर्ण सगळ्या फॅमिलीसाठी ते ग्लास भरवतात. आता मिथून काका म्हणतात, की "अरे जिवा आणि पार्थ माझ्यासाठी काही यामध्ये भांग वगैरे आणलेला आहे की काहीतरी टाकलेलं आहे का?" तेव्हा पार्थ म्हणतो, "काय काका? अरे भांग नाही, आता आम्ही हे ताक आणलेलं आहे. थंड थंड ताक प्या आणि मस्त ताकामध्ये न्हाऊन निघा." असं तर मिथून काका म्हणतात, की "अरे मला पाहिजे आहे." "अरे काका तू भांग पिऊच नको. तुझे जर भांग पेलास ना, तू काय करतोस ना, तर आम्हालाही कळत नाही." तेव्हा आता मानिनी म्हणते, "तुम्ही राहू द्या भाऊजी, तुम्ही अजिबात भांगाचं नाव काढू नका. तुम्हाला माहिती आहे ना." तेव्हा मिथून म्हणतो, की "नाही तुम्ही असं करू नका. दे चल जीवा मला आणि मग आता माझं सिक्रेट तुम्ही सांगू नका." पण मग धनंजय म्हणतो, "काय आहे?" धनंजय म्हणतो, "बापरे! आणि भांग पेल्यावर तुम्ही असं बोलतात, किती गर्लफ्रेंड आहे ते सांगत असतात आणि मग मंजू मागे मागे माझ्या मागे मारायला धावत असते आणि मी रडत असतो." तर येथे पार्थ आणि जीवाने मिथून काकाचं सिक्रेट सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं. तेव्हा मानिनी खूप हसायला लागते आणि म्हणते, की "मग यांना चांगला मार बसतो आणि हे रडायला लागतात." तेव्हा मिथून काका म्हणतात, की "आमच्यामध्ये ठरलेलंच असतं दरवर्षीप्रमाणे. आता मात्र उलटच झालेलं आहे. वसुंधरा भांग पेते आणि काळी मांजर आणि यांच्यामध्ये वसुंधरा आणि काव्यामध्ये गप्पा चालू असतात. पण भांगाच्या नशेमध्ये काव्याला वसुंधरा सगळं काही खरं सांगून टाकते. 16 डिसेंबरला काय कारस्थान वसू आत्याने आणि रम्याने केलेलं आहे, हे भांगाच्या नशेमध्ये आता काव्याला सगळं समजलेलं आहे. वसुंधराने जे काही कारस्थान केलेलं आहे ते रम्याला पुढील भागामध्ये ती सांगून टाकत आहे. कारण की आता वसुंधरा भांग पेलेली आहे आणि ते इतक्या नशेमध्ये आहे की ती जे काही आहे ते सगळं खरं खरं बोलून जात आहे. तेव्हा काव्या म्हणते, आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आहे, पाहायला विसरू नका.